विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी मार्च बोर्डाची गणित भाग 2024 ही प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. यामध्ये आपल्याला उपप्रश्न 3रा आपण प्रश्न समजून घेऊया. प्रश्नच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवत असतो, वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. प्रश्न समजणं फार महत्वाचं आहे. आणि मग चला तर मग प्रश्न अभ्यासूया. उपप्रश्न 3 त्रिकोण PQR मध्ये रेख PM मध्यिका आहे. PM 9 आणि PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 290. तर QR का? आपल्या लक्षात आला असेल की हा एक त्रिकोण आपल्याला काढायचा आहे प्रश्न समजून घेण्यासाठी, आणि म्हणून PQR आपण काढूया. त्यामध्ये मध्यिका एक PM म्हणजे M या ठिकाणी मध्यबिंदू बाजूचा घेऊन हा रेषाखंड काढूया. तर PM मध्यिका असेल. आपल्या लक्षात आला असेल प्रश्न काय सांगतोय. एका त्रिकोणाची मध्यिका दिलेली आहे, त्याचबरोबर त्यांच्या वर्गाच्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज दिलेली आहे. मध्यिकेचं माप PM दिलेलं आहे. आणि मग आपल्या लक्षात आले असेल की अपोलिनियस गुणधर्म सांगतो प्रश्न. काय सांगतो? तर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज ही समान असते मध्यिकेच्या वर्गाची दुप्पट अधिक अर्ध्या पायाच्या वर्गाची दुप्पट. प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने अपोलिनियस सांगतोय, आणि म्हणून आपण एक आकृती काढली. त्यामध्ये मध्यिका घेतली PM नावाची. M हा मध्यबिंदू आहे पायाचा. याचा अर्थ की त्या बाजूचे दोन समान भाग करतोय, QM आणि MR. आणि मग आपण हे अपोलिनियस सूत्र लिहूया. PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर मध्यिकेच्या वर्गाची दुप्पट म्हणजे 2PM वर्ग अधिक अर्ध्या पायाच्या वर्गाची दुप्पट म्हणजे QM वर्गाची दुप्पट. हे दिलेल्या किमती प्रश्नावरून आपण ठेवूया. PQ वर्ग अधिक PR वर्ग किती दिलेला आहे? 290. जसे असतसे बरोबरला बरोबर 2 ला 2 गुणिले PM वर्ग. PM किती दिलाय? 9, त्याचा वर्ग अधिक ला अधिक 2 गुणिले QM वर्ग आपल्याला मिळवायचा आहे. आणि मग या ठिकाणी 290 बरोबर 2 गुणिले 9चा वर्ग 9 गुणिले 9 9 81 अधिक 2 गुणिले QM वर्ग. 290 जसे असतसे 2 गुणिले 81 म्हणजे 2 1 2 8 2 16 162 अधिक 2 QM वर्ग. आणि मग हे 162 धन आहे, धनाची व्यस्त क्रिया ऋण होईल, आणि म्हणून 290 वजा 162 बरोबर 2 QM वर्ग. त्यानंतर आपण ही वजाबाकी करूया. 290 मधून 162 वजा होतील. 10 मधून 2 गेले 8, 7 आला 6 1 7, 9 मधून 7 गेले 2. त्यानंतर या ठिकाणी 2 मधून 1 गेला 1 झाले 128 बरोबर 2 QM वर्ग. त्यानंतर हा 2 जो आहे तो व्यस्त करणार आहोत. 128 बरोबर 2 गुणाकारात आहे, गुणाकाराची व्यस्त क्रिया भागाकार बरोबर QM वर्ग. म्हणजेच आपण या ठिकाणी QM वर्ग बरोबर 128 भागिले 2 2 1 2 भागाकार करूया. 2 सख 12 2 चौक 8 म्हणजेच या ठिकाणी 64 QM वर्ग बरोबर 64. आणि मग आपण हा QM मिळवूया. दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर वर्ग निघतो. 64 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 8चा वर्ग आहे. 8 8 64. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी QM ची किंमत 8 सेंटीमीटर आली. आपल्याला प्रश्नामध्ये कोणती किंमत मिळवायची आहे ती पहा, थोडंसं निरीक्षण करावं लागेल. QR ची किंमत काढायची आपल्याला, QR. आणि आपण काढला काय? QM हे 8. तर या पायाचा अर्धा भाग आपण मिळवलेला आहे. अर्धा अधिक अर्धा म्हणजे पूर्ण पाया. याचा अर्थ की 8 अधिक हे पण 8 असणार आहे. 8 अधिक 8 16. म्हणजेच आपल्याला QR बरोबर 2 गुणिले अर्धा पाया म्हणजे 2 गुणिले 8 बरोबर या ठिकाणी QR बरोबर काय येईल? 8 दुनी 16 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या त्रिकोणाचा पाया आपल्याला मिळालेला आहे. प्रश्न अचूक समजून घेऊन आपल्याला प्रश्न सांगत असतो, उत्तरापर्यंत पोहोचवत असतो. दिलेली माहिती निरीक्षण करणं फार महत्वाचं आहे.